गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बघितलं असेल आज कोण आलेत, तर पप्पा काल आलेत, काल दुपारी आलेत आणि तुम्ही बघितलं असेल की करांदे, त्यानंतर तुरच्या शेंगा, वालाच्या शेंगा. तर पप्पा काल मावशीकडे कधी गेले होते तुम्ही मावशीकडे? गुरुवारी गेले होते ना. तर मावशीने तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, करांदे पाठवून दिलेले आहेत. कारण तिच्या घराच्या भोवताली म्हणजे जो तिचा बाजूचा म्हणजे परिसर आहे, घराच्या बाजूची जी जागा आहे तिथे तिने तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगांच्या पूर्ण अशा वेल झाडं असतात की वेली असतात? वेली असतात. आपलं वालाच्या शेंगा असतात ना, त्याच्या वेली असतात. तुरीची जी शेंगा असतात त्याची झाडं असतात. तर आणि बाकी करांदे सुद्धा वेलीला येतात. तर तिच्या पूर्ण घराच्या आजूबाजूला पूर्ण ती सगळी झाडं आहेत. तर आई बापा गुरुवारी गेले होते, तर मावशीने ते सगळं पाठवून दिलेलं आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज आहे शनिवार. तर मी ज्ञानेश आणि पप्पा आता आम्ही चाललेलो आहोत पप्पांना. हां, सोनपरी. तर पप्पांना जायचं आहे बदलापूरला. तर तेच मी, पप्पा आणि नशा आम्ही तिघं चाललो आता साई चौकामध्ये. तुम्हाला हे माहिती आहे की गणेश जयंती 1 तारखेला गणेश जयंती होती. तर आता मादी गणपती आहे 10 दिवस. तर तेच तर खूप दिवसापासून विचार करत होते की बाबा गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जाऊया. तर इथे कल्याणला साई चौकामध्ये गणपती बसतो. तर तिथेच आम्ही चाललेलो आहोत. 10 दिवस गणपती असतात. आता आम्ही दर्शनासाठी तिथे चाललेलो आहोत. बाकी पप्पा दर्शन घेऊन तसंच पुढे बदलापूरला जातील. बाकी मग आम्ही घरी येऊ. हे बघा. आणि ही ज्ञानीची गाडी. ओके ओके.
तर गुड आफ्टरनून गाईज. तुम्ही बघू शकतात की आत्ता 3:30 वाजलेले आहेत आणि आज सॅटर्डे आहे. तर ज्ञानेशची 2:45 वाजता शाळा सुटते आणि मी ज्ञानेशला घरी घेऊन आलेली आहे. आणि प्लस आता त्याच्या क्लासची तयारी आहे. तो आता क्लासला जाईल 4 वाजता. आणि आमची सोनपरी बघा कुठे बघते, कुठे बसले बघा. काय ग ए सोनपरी पाय होते ना काय बोलायचंय ना. बोल बोल. तिथे पाय होते ना हां ते दुगत नव्हतं, दुखत नव्हतं. हा ते बेल्ट ना बेल्ट मध्ये अडकलं होतं. हा ओके बेल्ट मध्ये नाही येते येते ओके ते मोठा आता मग ज्ञानेश 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 सोनपरीची ऍक्टिंग करून दाखवतो. हो हो कुठे बसले आमची सोनपरी. आज ग्रासवरती बसले. कसं वाटतंय? थंड थंड वाटतंय. हो तू सोनपरी आहेस. हो आमची सोनपरी आहे. हो आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे ना स्पॅरो वगैरे आहेत. तर ती ना अशी म्हणजे बघते, चावून वगैरे बघते आणि मग तिला असं वाटतं की नाही काहीतरी कडक आहे आणि मग ती पुन्हा येते. ओ सोनपरी. आणि मला ना आधी खूप असा डाऊट होता की बाबा ती तिकडे जाईल, तर मी तिला जाऊन नसायची देत. पण मग आता ती काय करते माहिती आहे का, जाते सोनपरी पूर्ण खालून असं एक राऊंड वगैरे मारते आणि तिथे खाली जाऊन बसते. तर बघा ती आता पूर्ण राऊंड मारते. आली राऊंड मारून. मला अशी भीती वाटत होती की बाबा ती तिकडे जाईल वगैरे, पण ती तिकडे जायला खूप घाबरते. हे मुळात खूप चांगलं आहे की ती घाबरते. हां आणि आज तिच्या पायाला काय झालं होतं काय माहिती. तर मी ना तिच्या पायाला आज मसाज केले तेलाने, तर ती व्यवस्थित चालते. हा जो पाठीमागचा पाय आहे ना तो. ए सोनपरी. हो आणि तिला ना बाल्कनीमध्ये यायला खूप आवडतं. ओ ओ माझ्या सोना. आणि ते स्टँड पण आहे ना, तर ती त्या स्टँडबरोबर खूप छान मस्त खेळते. ओ तू तिकडे गेलीस. हो तू कुठे कुठे जातेस गो. ए सोनपरी. ए माझ्या सोनापरी. तू माझ्या सोनापरी आहेस. हो हां आणि तुम्ही थांब ज्ञानेश ज्ञानेश. आणि तुम्ही इथे बघू शकता मी तिला बेल्ट आणला होता सोनपरीला. तर मी तो बेल्ट घातलेला आहे आणि त्याला एक घंटा आहे. त्यामुळे ना ती सोनपरी जशी चालेल ना तशी त्या घंटेचा आवाज येतो. तो घुंगरू आहे खाली आणि त्या घुंगराचा ज्ञानेश ते नाही जाणार राजा. तू बघ त्याची गंमत. ती बघ ती बसली तिथे. तर हा तिचा बेल्ट आहे, तो घुंगरू आहे. ती जशी चालते तर त्या घुंगराचा आवाज येतो. असं आहे. तर बघा तिथे बसले शांत. तिला थंड हवा भेटत असेल ना. ए सोनपरी. हे सोनपरी. चला या इकडे. ये सोनपरी. सोनपरी कम हियर. कम हियर सोनपरी. सोनपरी माझे सोनपरी. तुम्ही बघू शकता हा बेल्ट मी घातलेला आहे तिला. खूप छान वाटतं. ओ ओ ओ आम्हाला मोकळं आवडतं. आम्हाला धरून नाही बसायचं. आणि सोनपरीचं कसं माहिती आहे का, म्हणजे ना तिला जेव्हा झोप येते ना आणि जेव्हा तिला झोपेच्या वेळेस जर तिला मांडीवरती घेतलं ना तर मग ती छान मस्त झोपून जाते. असे. आणि मग इतर दिवशी तिला जर आपण घ्यायला गेलो ना तर ती अजिबात येत नाही. तिला पूर्ण अशी मोकळी स्पेस. आम्ही काय करतो माहिती आहे का, फक्त मस्त असं फिरतो आणि झोपा काढतो. हो ना सोनपरी. अय सोनपरी. अय सुंदरा बुंदरा. ते बघा तिला ताण. आता बसले खाली. ए सुंदरा बुंदरा. तर तिचं नाव सोनपरी आहे, पण मी तिला ना कधी कधी ना असं याच्यामध्ये म्हणजे प्रेमाने बोलते सुंदरा. काय सुंदरी येते आमची सुंदरी. ए सुंदरा बुंदरा. ए सोनपरी माझी सुंदरा बुंदरा आहेस तू. ए सुंदरा बुंदरा. ए माझी सोनपरी. मी कधी कधी त्या रागाने सुंदरे पण बोलते, कारण ना सोनपरी कधी कधी ना मला बघून ना त्या लिटरमध्ये जाते आणि मी समजा कधी नसेल माझ्या न कळत पाय पुसण्यावरती ती 1 नंबर करते. काय ग सुंदरे. म्हणून मी तिला कधी कधी रागाने सुंदरे बोलते. हो ना. ए सोनपरी. ए छोटे मोठे असते ना. ए सोनपरी.
ए शोनपरी, शोनपरी. आणि तिला तो बेल्ट खूप आवडलाय, छान दिसते. ए शुंद्रू बुंद्रू, ए माझी शुंद्रू बुंद्रू, ए तू शुंद्रू बुंद्रू आहेस. हो ए शोनपरी, ए शोनपरी. तर मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि मी ते माझ्यासाठी ग्रीन टी केलेला आहे. खरं मी ग्रीन टी सकाळीच करते आणि सकाळी एकदा ग्रीन टी घेतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि प्लेट ठेवून हे असंच दिवसभर ठेवून देते आणि पुन्हा संध्याकाळी आहे ना तोच ग्रीन टी गरम करते, कारण जी पाण्याचा जो फ्लेवर आहे, रस आहे, तो पूर्ण पाण्यात मिक्स होतो. तर मी आता हा ग्रीन टी गरम करून घेईल. तर इथे पप्पा पण आत्ताच आलेले आहेत. पप्पा बदलापूरला गेले होते. पप्पांना येताना फुलं आणलेली आहेत. तर तेच. आणि तर मी आता पप्पांसाठी चहा केला आहे. तर पप्पांना चहा देते आणि तुम्ही इथे बघू शकता की ही आहे गाठी शेव. तर पप्पा बदलापूरला गेले होते. तर बदलापूरला मादी गणपती असतो, 10 दिवसांचा मादी गणपती असतो. हां, आणि 10 दिवस जत्रा असते. तर जत्रेमध्ये तुम्हाला माहिती असते, जत्रेमध्ये अशा पद्धतीची रेड व्हाईट येल्लो कलरची शेव असते. तर पप्पांनी ही रेड कलरची शेव आणलेली आहे. तर मी पप्पांना एका बाउलमध्ये थोडी दिलेली आहे आणि ही मी माझ्यासाठी घेतलेली आहे. ज्ञानेशचं खाऊन झालं आहे. पप्पांनी आणल्याबरोबरच त्यांनी खायला घेतली होती ज्ञानेशने. तर तुम्ही इथे बघू शकता, मी संध्याकाळी जेवणाला पावभाजी करणार आहे. आता पावभाजीसाठी माझ्याकडे बघा काय काय साहित्य आहे. फक्त शिमला मिरची आहे, माझ्याकडे मटर आहे आणि बटाटे आहेत. आता माझ्याकडे फ्लॉवर आणि गाजर या 2 गोष्टी नाहीत, पण ह्या 2 गोष्टी मी स्किप करून पावभाजी करणार आहे. पण एकदम टेस्टी अशी पावभाजी करणार आहे. तर कधी म्हणजे बोलतात ना की ज्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्यापासून सुद्धा काहीतरी एक नवीन असं बनवण्याचा प्रयत्न करता येईल आपल्याला. तर मी तो एक छोटासा प्रयत्न करते. मलाही बघायचं आहे की शिमला मिरची, आपलं मटार आणि बटाटा यापासून पावभाजी कशी बनते, टेस्टी लागते की नाही ते मला बघायचं आहे. तर मी आज कमी भाज्यांमध्ये पावभाजी करणार आहे. तर मी आता पटापट पप्पांना चहा आणि शेव देते. मी सुद्धा चहा पिऊन घेते. ग्रीन टी पण गरम झालेला आहे, बंद करते. तर इथे मी एका बाउलमध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत. 7 ते 8 किंवा 9 ते 10 अशा या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मी इथे शंकेश्वरी मिरची आणि एक कलरची मिरची अशा मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि तुमच्याकडे कुठल्याही म्हणजे लाल कलरच्या कुठल्याही मिरच्या असतील तरीही चालेल. पण यामध्ये आपल्याला उकळता गरम पाणी ॲड करायचं आहे आणि गरम पाणी ॲड केल्यानंतर झाकण लावून 1 तास या मिरच्या आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की पावभाजी करण्यासाठी शक्यतो बेडगी मिरचीचा वापर केला जातो, पण माझ्याकडे शंकेश्वरी मिरची होती म्हणून मी शंकेश्वरी मिरचीचा वापर केलेला आहे. इथे आपल्याला भाज्या बॉईल करायच्या आहेत. त्यासाठी मी कुकरमध्ये 1.5 चमचा तूप ॲड केलेलं आहे. आता इथे मी बटाटे याची सालं काढून हा बटाटा असा चिरून घेतलेला आहे. म्हणजे एका बटाट्याचे 4 भाग केलेले आहेत. आणि इथे जे मटार आहे त्या मटारच्या शेंगांमधले जे वाटाणे आहेत म्हणजे फ्रोझन वाटाणे ते सुद्धा मी ॲड केलेले आहेत. किंवा आपलं मटारसुद्धा आपण ॲड केलेला आहे. तर त्यानंतर मी इथे मॅगी मसाला ॲड केलेला आहे. हा मॅगी मसाला साधारणपणे मी 2 चमचे ॲड केलेला आहे. 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि मी इथे थोडं चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात की इथे 1 तास झालेला आहे. तर आपल्याला इथे चटणी करायची आहे. तर इथे मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचे, या ज्या मिरच्या आहेत तर या मिरच्या आपल्याला अशाच ग्राइंड करायच्या नाही, तर या मिरच्यांमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात मिरच्यांमधल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल, या मिरच्यांच्या बिया काढताना आधी हाताला ऑइल लावून घ्या आणि मगच तुम्ही या मिरच्यांच्या बिया काढा. नाहीतर होतं काय माहीत आहे का, कालांतराने ना
जे आपण बिया काढतो ना नंतर हाताला असे चटके लागतात. चटके म्हणजे हाताची आग होते, म्हणून शक्यतो मिरचीच्या बिया काढताना ऑइल लावून घ्या हाताला. तर तुम्ही इथे बघू शकता ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी मिरची, आलं, लसूण ॲड करून थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. तर आपल्या या 3 टोमॅटोची अशा पद्धतीने प्युरी करून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मी शिमला मिरची आणि कांदे घेतलेले आहेत. तर हे कांदे आपल्याला आणि शिमला मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर इथे मी शिमला मिरची आणि कांदासुद्धा अगदी बारीक चॉप चिरून घेतलेला आहे. गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती मी हा तवा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता हा पावभाजीसाठी मी हा तवा घेतला होता. आणि प्रत्येकाला एक क्रेज असतं, जसं मलासुद्धा किचनमध्ये नवीन नवीन भांडी असावी याचा खूप क्रेज आहे मला, म्हणून मी हा तवा घेतलेला आहे. हा तवा म्हणजे मोठा तवा आहे. तर जसं पावभाजी जसं रोडवरती जशी पावभाजीची गाडी असते त्या गाडीवरती किंवा त्या स्टॉलवरती जसा तवा असतो सेम तसाच तवा आहे, पण फक्त थोडी साईज लहान आहे. तर इथे मी तूप ॲड केलेलं आहे 2 ते 3 चमचे आणि प्लस 1 चमचा ऑइल ॲड केलेला आहे. तर आपलं ऑइल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि तो थोडासा म्हणजे 5 मिनटं छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करूया. थोडंसं अर्धा चमचा मीठ ॲड करूया. छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे. 1 चमचा लाल तिखट ॲड करायचं आहे. इथे मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे आणि इथे आपण जी लाल मिरची त्यानंतर आलं लसूण पेस्ट केली होती ते ॲड करायची आहे. आणि इथे मी ती जी पेस्ट आहे अगदी 2 ते 2.5 चमचे ती पेस्ट ॲड केलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी इथे टोमॅटो रेड कलर ॲड करणार आहे. तर इथे आपल्याला टोमॅटो रेड कलरसुद्धा छान मस्त ॲड करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे एका साईडला बघू शकतात की आपलं कुकर थंड झालेलं आहे. तर आपण कुकर ओपन करूया. तर आता हे बटाटे आणि हे जे वाटाणे आहेत ते आपल्याला छान अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे एक गोष्ट विसरलेली आहे. खरं म्हणजे मला वाटाणे ॲड करायचे आहेत ते मी विसरून गेलेली आहे. तर इथे मी हे वाटाणेसुद्धा ॲड केलेले आहेत. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मटारच्या शेंगांमध्ये जे वाटाणे असतात ते लवकर शिजतात. तर इथे मी अशा पद्धतीने या भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे ग्रेव्ही आपण बनवलेली आहे पावभाजीसाठी तर ही पूर्ण अशा पद्धतीने गोल करायची आहे आणि मध्ये थोडी जागा थोडी स्पेस मोकळी ठेवायची आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करायचं आहे आणि आपण स्मॅश केलेली पावभाजी ॲड करायची आहे. तर इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे, पण हा मॅगी मसाला ऑप्शनल आहे. पण मॅगी मसाल्यामुळे खूप छान मस्त अशी चव येऊन जाते, कारण मी इथे गाजर आणि फ्लॉवर ॲड केलेला नाही आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मी 2 मॅगी मसाल्याच्या 2 पुड्या ॲड केलेल्या आहेत. आणि जर तुम्ही मॅगी मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल, कारण मॅगी मसाल्यामुळे मीठ असतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 5 मिनटं किंवा 7 ते 8 मिनटं मंद गॅसवरती छान मस्त ही पावभाजी छान मस्त शिजून द्यायची आहे. आणि शिजून झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि ही पावभाजी मी एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि वरतून मी कोथिंबीर सर्व केलेली आहे. तर फायनली इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे. त्याच तव्यावरती मी पुन्हा 1.5 चमचा तूप ॲड केलेला आहे आणि 1.5 चमचा तेल ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जी पेस्ट केली होती
लाल मिरची, आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आहे, लाल तिखट ॲड करायची आहे आणि आपल्याला इथे पावभाजी मसाला ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी जी पेस्ट ज्या वाटीमध्ये ठेवली होती त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून तो पाणी ॲड केलेला आहे. छान व्यवस्थित आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपल्याला उकळी आणून द्यायची आहे. म्हणजे याची अगदी थोडी हलकी अशी ग्रेव्ही तयार करायची आहे. तर तुम्ही ते बघू शकतात की ते आपली पावासाठी जी आपण चटणी तयार करतो किंवा जो मसाला तयार करतो तो इथे मसाला तयार झालेला आहे. तर मी पाव अशा पद्धतीने गोल गोल ठेवलेले आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने पाव तव्यावरती छान मस्त या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. हे जे पाव आहे तर मी अगदी दोन्ही साईडने छान मस्त अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतलेले आहेत. आणि हे जे पाव आहेत ना खूप टेस्टी असे लागतात. तर तुम्हीसुद्धा अशी पद्धत नक्की फॉलो करा. आणि ही जी पद्धत आहे ते मी माझ्या पद्धतीने हा मसाला तयार केलेला आहे. तर मंद गॅसवर ते आपल्याला छान मस्त हे पाव फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी 1 ते 2 मिनटं तव्यावरती. तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपले पावसुद्धा मी छान मस्त असं मसाला लावून हे पावसुद्धा तयार करून घेतलेले आहेत. आता हे पाव आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण पावसुद्धा छान मस्त व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत. तर इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर गाईज तुम्ही बघितलं असेल की मी छान अशा पद्धतीने पावभाजी करून घेतलेली आहे. खरं म्हणजे माझ्याकडे ना शिमला मिरची होती. तर मग आता करायचं काय, कारण कसं माहिती आहे शिमला मिरचीपासून समजा कुठली भाजी वगैरे केली, कारण शिमला मिरचीची भाजी होते पण ज्ञानेश खात नाही. आणि मग ती शिमला मिरचीची भाजी मी एकटी किती खाणार, म्हणून ठरवलं की चला पप्पा आलेत म्हणून विचार केला की आज आपण पावभाजी करूया. तर पावभाजी करण्यासाठी माझ्याकडे शिमला मिरची होती, बटाटा होता, त्यानंतर मग आपलं मटार पण होते माझ्याकडे. फक्त माझ्याकडे गाजर आणि फ्लॉवर नव्हता. तर पुन्हा विचार केला की गाजर आणा, फ्लॉवर आणा आणि मग पुन्हा त्यातले गाजरसुद्धा उडतात. मग त्या गाजरचं करायचं काय, म्हणून विचार केला की चला आपण समजा गाजर आणि फ्लॉवर न टाकता किंवा त्या भाज्या स्किप करून समजा ज्या आपल्याकडे घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत तर त्या भाज्यांपासून जर आपण पावभाजी केली तर ती पावभाजी कशी लागेल, तर खूप सुंदर छान लागते, एकदम सही लागते. आणि त्यामध्ये मी मॅगी मसाला टाकलेला आहे, त्याच्यामुळे ती पावभाजी खूप टेस्टी अशी लागते. थोडासा चवीमध्ये फरक आहे पण खूप सही आणि टेस्टी अशी पावभाजी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि तुम्ही बघत असाल की याच्या आधी जेव्हाही मी व्हिडिओ वगैरे स्टार्ट करायची तेव्हा तुम्हाला माझ्यामध्ये काहीतरी बदल दिसले असतील. खरं म्हणजे हा चष्मा, तर नेहमी माझ्या डोळ्याला चष्मा नसायचा, आज माझ्या डोळ्याला चष्मा आहे. तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं आहे की मला चष्मा होता, 0.5चा चष्मा होता, पण मी घालत नव्हते, मी कंटाळा करायची. पण आता झालं काय, म्हणजे आता येत्या 1 किंवा 2 महिने साधारणपणे माझं डोकं एवढं दुखायचं, माझे डोळे पण खूप दुखायचे वगैरे. तर काही समजतच नव्हतं त्याचं कारण काय नक्की का. आणि थोडा जरी विचार केला की डोकं एवढं दुखायचं ना. आणि एडिटिंग करतो, मलाही माहिती आहे, म्हणजे एडिटिंग करतो किंवा आपण आपली इतर कामं करतो वगैरे, काही ना काय आपल्या डोक्यात चालूच असतं. तर माझं डोकं एवढं दुखायचं ना आणि लिटरली डोळे पण एवढे दुखायचे. का दुखायचे त्याच्यात मेन असं काय कारण नव्हतं माहिती. नंतर कळणारे आपल्याला चष्मा आहे पण आपण चष्मा घालत नाही आहे. तर मग
मी 2 दिवसापूर्वी चष्मा घालायला सुरुवात केलेली आहे. तर एवढं सांगेल, डोकं दुखायचं थांबलं आहे, डोळे दुखायचे थांबले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की नंबर वाढला आहे, दुसरं काही नाही. म्हणून तुम्हाला आता माझ्या डोळ्यांवरती तुम्हाला चष्मा दिसेल. सो या सगळ्या गोष्टी. सई ज्ञानेश, बाय बाय. नाही बोलायचंय. नाही बोलायचं आहे का रे? हा. का नाही बोलायचं तुला? नानू, बोल ना. काय माहिती तुला काय झालंय? अरे ओय नानू, बाय.